नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात कधी जमा होणार आहे, कधीपर्यंत त्याचे वितरण होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केलेली आहे आणि या देखील योजनेअंतर्गत PM किसान योजनेप्रमाणे वार्षिक 6,000 रुपयाचा आर्थिक लाभ हा महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे सर्व मिळून 12,000 रुपये वर्षाला दिले जातात। तर मित्रांनो, महत्त्वाचा विषय हा आहे की PM किसान योजनेचा चौथा हप्त्याचे जे 2,000 रुपये आहेत, 17व्या हप्त्याचे ते आता सर्व शेतकऱ्यांना भेटले आहेत। तर मित्रांनो, अजूनही नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे त्याचे 2,000 रुपये अजूनही पेंडिंगला आहेत। ते 2,000 रुपये अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। तर ते कधीपर्यंत जमा होतील याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, राज्य सरकारने स्वतः आता माहिती जाहीर केलेली आहे की राज्यातील सर्व नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये हे याच ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये किंवा येणाऱ्या 8 ऑगस्टपर्यंत नक्की तुमच्या खात्यात पैसे हे जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, कारण पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे या ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये कोणत्याही तारखेला आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि त्यामुळेच राज्य सरकारच्या योजनांचे जे थकीत हप्ते आहेत आणि नमो शेतकरी सारख्या महत्त्वाच्या योजनांचे पैसे आणि राज्यातील महिलांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील याच ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित करावा लागणार आहे। तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला एकत्र जमा होण्याची अगदी दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, असं सुद्धा होऊ शकते की तुमचे नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे पैसे हे 8 ऑगस्टला सुद्धा जमा होऊ शकतात। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।